नमस्कार, मी मानसी राजहंस। आषाढी एकादशी निमित्त सगळीकडून वारी निघतात आहेत, तर चला आपणही पंढरीला जाऊ। या आशयाचीच एक कविता मी आपल्यासमोर सादर करणार आहे। स्वरचित कविता आहे। चला पंढरीला जाऊ। कवितेचं शीर्षक आहे चला पंढरीला जाऊ। चला पंढरीला जाऊ, तिथला आपण देव पाहू। चला पंढरीला जाऊ, तिथला आपण देव पाहू। विठ्ठल किती साधा भोळा, विठ्ठल किती साधा भोळा, भक्तांसाठी विटेवर उभा, भक्तांसाठी विटेवर उभा। सगळ्यांची काळजी करता करता झाला रे किती काळा, सगळ्यांची काळजी करता करता झाला रे किती काळा, म्हणतो भक्तांचा कैवारी। पण रुक्मिणी का रे तुझी वैरी, शेजारी असूनही दुर्लक्षित करतो तिला, शेजारी असूनही दुर्लक्षित करतो तिला। वागतो का रे तू ही सामान्य माणसासारखा, दिसतो तेवढा नाही बरं तू साधा, दिसतो तेवढा नाही बरं तू साधा। ज्यांना पावला तो मात्र धन्य झाला। पण एवढे मात्र खरे, पण एवढे मात्र खरे, काहीतरी आहे तुझ्यात खास, काहीतरी आहे तुझ्यात खास। म्हणूनच भक्तांना लागली असते तुझ्या दर्शनाची आस। मात्र कलियुगात गरज आहे तुझ्या प्रत्यक्ष अवताराची। विटेवर उभं राहून झाली 28 युगे, विटेवर उभं राहून झाली 28 युगे। दर्शन देऊन देऊन थकला असशील तू ही रे। भगवंता अवतार घे, प्रत्यक्ष मानव रूपात ये। धर्म न्याय नीती शिकवण्याची आली आहे वेळ, नको बघू आता काळ। भगवंता अवतार घे, अवतार घे। विठ्ठल 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 विठ्ठल, तुझ्या नामाचा महिमा जरा कळू दे विठ्ठला, अवतार घे। तूच माय बाप तूच सखा सोयरा, तूच माय बाप तूच सखा सोयरा, आम्हास बा विठ्ठला। संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम अशा कोणत्याही रूपात अवतार घे, पण ये, कारण तूच आम्हास तारणारा बा विठ्ठला। अवतार घे, अवतार घे। विठ्ठला विठ्ठला अवतार घे, विठ्ठला अवतार घे।